इमाय धम्मानुधम्मो पटिपत्तियां बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्मो पटिपत्तियां धम्मं इमाय धम्मानुधम्मो पटिपत्तियां संघं पूजेमि। भगवंताच्या धम्मामध्ये 4 प्रकारच्या पटिपदा आहेत। पटिपदामध्ये मार्ग आहेत। ह्या 4 प्रकारच्या मार्गामध्ये आपल्याला पारंगत होणं, निष्णांत होणं हे आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे। बौद्ध जीवन मार्ग यावर जास्त जोर देतो। प्रत्येक मार्ग आपल्याला शेवटपर्यंत मदत करतो। श्रोतापन्न मार्ग, सकृतागामी मार्ग, अनागामी मार्ग आणि अरहंत मार्ग, ह्या 4ही मार्गानं जो बोधिसत्व गेला त्यांनी 10 पारमितेमध्ये परिपूर्णत्व प्राप्त करून जगातल्या संपूर्ण बुद्धिस्ट स्कॉलरला आणि बौद्ध विद्वानाला त्यांनी प्रभावित केलेलं आहे। हे प्रभावित करणं म्हणजे काय? त्यांच्या मनावर त्यांच्या पूर्ण बोधिसत्व व्यक्तिमत्वाचा पूर्ण संस्कार हा त्यांना जागवणारा झालेला आहे, त्यांना चेतना देणारा झालेला आहे। आणि म्हणून बोधिसत्व आपल्यापुरता जगत नाही, तर समग्र मानव जातीसाठी तो आपलं आयुष्य खर्ची घालत असतो। एक ना एक माणसाचा तो विचार करतो, एक ना एक समाजाचा तो विचार करतो। आणि म्हणून बोधिसत्व भारताचा ऊर्जा मंत्री जेव्हा झालाय तेव्हा त्याने अखंड भारताला हे हिरत क्रांतीचं रूप देण्यासाठी की कुठे भारत देश आणि भारताची जनता ही अन्न पाण्याविना पूर्ण दुःखी राहू नये, असमाधानी राहू नये। आणि म्हणून त्याने प्रचंड मोठे मोठे डॅम बनवण्याच्या दृष्टीने सर्व आराखडा केंद्र सरकारला दिलेला आपल्याला दिसतो। आणि गंगा, यमुना, सरस्वती, कृष्णा, कावेरी या सर्वांचं पाणी जे आहे हे पूर्ण मराठवाडा आणि विदर्भ व काही भाग मध्य प्रदेश आणि काही भाग उत्तर प्रदेश यांना मिळाला पाहिजे। म्हणून त्यांनी पूर्ण प्लॅन या देशासाठी हरित क्रांती भारतामध्ये व्हावी खरी म्हणून। कारण जितकं जास्त पाणी मिळत राहील तेवढं जास्त लोक पीक कमावतात, पीक निर्माण करतात, सर्व प्रकारचे पीक निर्माण करतात। आणि जेवढं जास्त पीक आलं तेवढी जास्त समृद्धी, तेवढं जास्त पैसा, तेवढं जास्त अर्थव्यवस्था त्या भारताच्या विकासासाठी, त्या भारताच्या उत्कर्षासाठी कामी पडते। म्हणून असा बोधिसत्व विस्तीर्ण आणि पूर्ण विस्तारित असा दृष्टिकोन ठेवून भारत उद्धाराचं काम त्यांच्या हातानं निश्चित झालेलं आहे। परंतु काही योजना केंद्र सरकारचे मुख्य केंद्र अधिकारी, केंद्र पंतप्रधान आणि त्यांचे सारे मंत्रिमंडळ यांनी मान्य केलं नाही, ती कार्यान्वित केली नाही। त्यामुळे विदर्भ आपला कोरडा आहे।
मराठवाडा आपला कोरडा आहे. 3 महिने फक्त पाणी मिळते आणि बाकी 8 महिने पूर्ण आपला विदर्भ आणि मराठवाडा व काही भाग हा यूपीचा आणि काही भाग मध्य प्रदेशाचा पूर्ण वाळवंट आहे. आणि म्हणून बोधिसत्व हा अथांग करुणेनं भरलेला असतो. त्यांची करुणा ही 1-2 जमातीपुरती नसते, 1-2 जातीपुरती नसते, तर समग्र मानवांच्या उद्धाराचा त्यांच्या मनात कळवळा असतो. त्यामुळं आपल्या मराठवाड्यामध्ये औरंगाबादला काय अवस्था होती, इथे काय जेव्हा जमीन बघायला आले तर जिकडे तिकडे थडगे होते. निजाम सरकारनं एवढी मोठी जमीन 185 एकर जमीन या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबाला द्यायचं पूर्ण वचन दिलं होतं आणि त्यांनी लेटर पण दिलं होतं. पण इथे पूर्ण जंगल होतं, जिकडे तिकडे काटेरी जंगल आणि तिथे थडगे होते. आणि तिथे बोधिसत्व उभं राहून या जागेवरती अजंठा निर्माण करण्यासाठी मिलिंद महाविद्यालय, आर्ट मिलिंद महाविद्यालय, सायन्स मिलिंद महाविद्यालय, कॉमर्स मिलिंद महाविद्यालय, लॉ, हे सर्व वेगवेगळे शिक्षण बाबासाहेबांनी आपल्या आयडियानं उभे केलेले आहे. आणि म्हणून इथे हे शिक्षणाचं कार्य जोरदार झाल्यामुळं आज आपला प्रत्येक माणूस उच्च विद्या विभूषित बनलेला आहे. कोणी MA झालेला आहे, कोणी LLB झालेला आहे, कोणी LLM झालेला आहे, कोणी जज झालेले आहेत. हे सारे पद बऱ्याच लोकांनी सांभाळले आणि बरेच लोक त्या पदावर गेल्यानंतर त्यांनी आपल्या पदाला डाग लावला. बाबासाहेबांनी डाग लागू देऊ नका असे संदेश दिलेला आहे. लोभाच्या आहारी जाऊ नका, मोहाच्या बळी पडू नका, सन्मानाच्या बळी पडू नका, लालचीपणामध्ये पडू नका, गर्वाभिमानामध्ये फुगून जाऊ नका. ही बाबासाहेबांची महान शिकवण होती. त्यांना शिस्त फार आवडत होती. बोधिसत्व इतका शिस्तीनं जगत असतो की त्यांच्या एवढी शिस्त कुठेच नसते. आणि म्हणून माझ्या प्रत्येक बांधवाला बुद्धवंदना आली पाहिजे आणि ती अचूक आली पाहिजे. बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, महामंगल शुद्ध, रतन शुद्ध, कर्णेमे शुद्ध. बाबासाहेब श्रीलंकेला गेले तेव्हा तिथल्या महान भिकूकडून हे सर्व काय टेप करून घेऊन आणले. ते काय तळमळ आहे. या तळमळीलाच म्हणतात की सर्वांनी तळमळीनं काम करावं, याला करुणा म्हणतात. एवढी करुणा बोधिसत्वाची होती की माझ्या प्रत्येक बांधवाला हे त्रिशरण पंचशील पाठ असावं, बुद्धानुस्मृती पाठ असावी, धम्मानुस्मृती पाठ असावी, संघानुस्मृती पाठ असावी. केवळ पाठांतर नाही तर त्याचा ज्ञानामध्ये अर्थ माहिती व्हावा. या ज्ञानाचा अर्थ आणि त्या अर्थाचा रस त्याने चाखावा तर ताबडतोब माणूस ताजा तवाना होतो. बुद्धानुस्मृतीला तुम्ही 3 मिनिट एकाग्र मनानं आपल्यामध्ये निर्माण करा. बघा, 3 मिनिटामध्ये तुम्हाला 10 फळं लगेच प्राप्त होत राहतील. मला वयाच्या 15 वर्षामध्ये याची प्राप्ती झाली. 16 वर्षात तर जास्त वाढत गेली. आता तर ती पक्व होत चाललेली आहे, आणखी विकसित होत चाललेली आहे. हे 10 फळं बुद्धानुस्मृतीचे प्रत्येक पुरुषाला मिळतात, प्रत्येक स्त्रीला मिळतात. दररोज आपण 3 मिनिट असं बुद्धानुस्मृतीचं ध्यान करावं, बुद्धाच्या 9 गुणावर ध्यान करावं. आपले लोक किती करतात ध्यान बुद्धाच्या गुणावर?
वर्षातून एक दिवस फक्त म्हणत असतील बा बुद्धं गच्छामी लोक, नाही तर म्हणतच नाही. म्हणजे आपल्या लोकांनी धम्म जे आहे हा जीवनाचा मार्ग आहे, जीवनाची पद्धत आहे. हे जे बोधिसत्वानं शिकवलं त्याच्यावर पूर्ण आपलं मन एकाग्र झालेलं नाही. म्हणून आपण सर्वजण हे तीनही सूत्र दररोज म्हणावे. रतन सूत्र, कर्णमीय सूत्र आणि महामंगळ सूत्र हे बोधिसत्व दररोज म्हणत असत. औरंगाबादला आली तेव्हा वृंदाजी पहिलवान आम्हाला सांगायचे की बाबासाहेब हे दररोज पालीचे सूत्र म्हणतात आणि अर्धा घंटा ते पाठांतर करतात. आपल्या समाजानं हे सरसगट सर्वीकडे प्रत्येक नगरानगरामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक मंडळामध्ये असे लोक याच्यामध्ये एक्सपर्ट झाले पाहिजे. का होऊ नये याच्यात एक्सपर्ट? याच्यात लोक पारंगत का होऊ नये? एका माणसानं महामंगल सूत्रावर 3 घंटे बोललं पाहिजे, एवढं आपल्या माणसानं याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची तळमळ होती असे माझे माणसं जाणकार व्हावे. आणि मंगल मैत्री किती मोठी होती बाबासाहेबांची. या करुणेला जोड हे मेत्ता भावना म्हणजे मैत्रीची भावना होती त्यांची. अशी घटना आहे की एकदा एक पोरगा आपलं शिकायला इथं आलं तर शिकायचं काम त्याने सोडून दिलं आणि त्याने गदा धरला आणि त्या गद्यावर बसून पळू लागला. तर बाबासाहेबाला ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं की तुमचं पोरग इथं गद्यावर बसले आहे. तर बाबासाहेब आपल्या मंडळीसोबत त्याच्या जवळ आली तरी तो गद्यावर बसून होता. तर बाबासाहेब त्याला सुनावतात की मी तुला गद्यावर बसण्याचं इथं बोलवलं नाही, तू इथं ग्रॅज्युएट व्हावा, तो पोस्ट ग्रॅज्युएट व्हावा, तू LLB व्हावा, LLM व्हावा आणि जर सायन्स तू घेतलं तर डॉक्टर बनावं म्हणून मी तुला इथं बोलवलं. गद्याच्या मागं लागू नको. बाबासाहेबांनी 4 आपल्या हातातल्या छड्या त्याच्या पूर्णपणे मांडीवर आणि त्याच्या पोटीवर मारल्या असं वर्णन आलेलं आहे. काय तळमळ असते. आपल्या लेकराला कधी मारतो का आपण? पण बाबासाहेबांनी असं सडकून त्या पोराला काढलं. एवढी तळमळ फक्त बोधिसत्व करू शकतो. आणि म्हणून कधी कधी ते म्हणत असत की तुम्ही जर वागत नसाल बुद्ध धर्माप्रमाणे तर माईच्या पोटामध्येच का मेला नाही तुम्ही. एवढी तळमळीनं त्यांची भाषा आपल्याला त्यांच्या एका व्याख्यानामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून बोधिसत्व करुणा आणि मैत्री या दोनही गुणानं अथांग भरलेला असतो. ही मैत्री म्हणजे नुसती लालूच नाही, ही मैत्री म्हणजे हाव नाही, ही मैत्री म्हणजे पूर्णपणे हावरटपणा नाही, खायाच्या मार्गासाठी नाही, पैशाच्या मार्गासाठी नाही की मला कोणी देतो का पैसे. ही मैत्री म्हणजे मनाला जोडणं, मनाला जागवणं की मी सुखी हो सारे लोक सुखी हो, मी दुःखमुक्त हो सारे लोक दुःखमुक्त हो, मी भयमुक्त हो सारे लोक भयमुक्त हो, मी व्याधी रोगमुक्त हो सारे लोक व्याधी रोगमुक्त हो, सारे निर्गर्वी बनो, मी निर्गर्वी बनो सारे निर्गर्वी बनो, मी निर्वैरी बनो सारे निर्वैरी बनो, मी सुखी हो मी सुखी हो सारे लोग सुखी हो सारे लोग सुखी हो, माझं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो. हे बाबासाहेब दररोज मंगल मैत्री करायची. भारतातल्या किंवा जगातल्या कोणत्याच माणसासोबत बाबासाहेबांचं मन हे मळलेलं नव्हतं. असा हा उच्च ज्ञानाचा बोधिसत्व होता.
म्हणून आपण दररोज मंगलमैत्री आपल्या अंगणामध्ये आपल्या घरामध्ये हे 5 मिनिट 10 मिनिट खर्चा आपल्याला 10 फळं मिळतील. एकदम गॅरंटी आहे की 10 फळं तुम्हाला मिळालेच पाहिजे. मंगलमैत्री करताना तुम्ही जर शांत झोपला तर तुम्हाला खूप चांगली झोप लागेल आणि आनंदानं तुम्ही झोपाल. कोणतंही गदळ स्वप्न तुमच्या मनात येणार नाही. पहिलं फळ आहे. सकाळी उत्साहानं उद्योगानं टवटवीत गुलाबाच्या फुलासारखं तुमचा चेहरा आणि उल्हासित तुमचं मन ताजतवानं दिसेल. हे दुसरं फळ आहे. तिसरं फळ तुम्हाला कोणतंही अयोग्य असं चिंतन मनन आणि स्वप्न तुमच्या धारणेमध्ये येणार नाही. त्याच्या पुढचं फळ आहे सर्वांसोबत तुमचं जुळत राहील. कोणासोबतही तुमचं वाकडं राहणार नाही. त्याच्या पुढचं फळ आहे सारे फरिश्ते म्हणजे सारे चांगले लोक सत्पुरुष लोक तुम्हाला मदत करतील कोणत्याही कामामध्ये. त्याच्या पुढचं फळ आहे तुम्ही जिकडे जाल तिकडे तुमचं यश वाढत राहील. तुमच्या मैत्रीचा प्रभाव एवढा पडेल की ज्या दिशेला तुम्ही जाल त्या दिशेला तुमचा गौरव, तुमचा मान, तुमचं यश आणि तुमचा सत्कार होत राहील. आणि त्याच्या पुढचं फळ आहे की मरताना मात्र शांत चित्तानं माणूस मरतो. तो कोणत्याच रूपामध्ये त्याचं काय शरीर धडधड होत नाही, घोरत नाही, एकसारखा तो तळतळ कापत नाही, हातपाय झाडत नाही, कोणतेच आवाज करत नाही, शरीराला कोणता त्रास होत नाही. मरताना जेव्हा तो मरेल तेव्हा त्याला 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष असं बेजार व्हायची गरज नाही. शांत चित्तानं मरतो तो माणूस. हे सर्वात मोठं फळ या बोधिसत्वाच्या धम्मामध्ये मेत्ता भावना करताना, मैत्री भावना करताना मिळते. सर्वांचं मंगल हो. अभिवादन शिलेस नित्यं वट्ट चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा. बोलो बुद्ध भगवान की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर